नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे मातमळ गावात। काय संजय शिंदे ना? संजय शिंदे यांच्या घरी। इथे मागे ह्यांना एक साप दिसलाय, त्या पाईपमध्ये बसलाय काय? हो, पलीकडे पाईपात खाली त्या हा खालचा ना? हो। आता हा पाईप मध्ये कुठपर्यंत लांब आहे? जास्त नाही, 3 फूट आहे समजा। अरे हो, पण मग असं कसं काढणार त्याला? असं काढणं सोपं नाही ना। नाही, मग ते तिकडून काहीतरी घालावं लागलं, असा साप बाहेर येणार नाही ना। तिकून ते करल्यावानी करू आणि पारी ठिस करल्यावानी करू, कारण ते काय असं काही नसतं की ठुस असं काही मंत्र बिंत्र टाकला आणि तो बाहेर आला, असं नसतं काही। बिळात त्या खालच्या पाईपात जाऊन बसलेला आहे साप। मध्ये बरीच अडचण आहे, थोडंसं तिकडून खोदूनच काही जर जमलं काढायला तर प्रयत्न करून बघूयात। स्टे ट्यून। हा दगड घे बाजूला। काढी डायरेक्ट मोठी काढ देऊ का? डायरेक्ट त्याच्या गुता लागला ना तो, त्याच्या काढी ते भाई काही सापच ना। खोदा थोडा कचरा बाजूला करा तिथलं मधलं, हे थोडं मोकळी करा जागा। टाका सगळा कचरा बाजूला। आता फसकन आवाज तर आलाय, काय ते बघू। आता तो नॉर्मली नागच असा आवाज काढतो। नाही जीप काढतोय, फडी काढतोय। सगळ्या जीप फडी काढली का पूर्ण? बघितली पूर्ण हो, पूर्ण फडी काढतोय भाई। इतकी मोठी फडी काढतोय भाई। तो एरिया असल्यामुळे बेला काय माहिती नाही का? मुंडकं का मोबाईल? बापरे, आहे का? दे तिकडे इकडे। आहे दे इकडे। ते पकडा, असंच पकडा आडवं। काय नाही नागी नाही आपलं, धामी नाही का? धामण। धामा नाही का? घाबरू नका, घाबरू नका। लागलं माहिती नाही। या इकडे पुढे, त्याच्यात बघा तुम्ही। हो, लागलं हो त्याला। हळद घ्या, थोडी हळद। बाई हळद घ्या ना। भरणी देऊ का? काढताना लोकांच्या हट्टापायी सापाला काढावं लागलं, काढताना थोडासा जखमी झालाय। हळद घ्या बरं लवकर, जरा घ्या पाणी घ्या थोडं। पाणी। धामण आहे दादा, ही बिनविषारी साप आहे। असा धरला नसता, विषारी असला असता असा धरला नसता। हे तो उदासला असतो मला। पाणी आणि हळद घ्या लवकर जरा। भाऊ पाणी घे थोडं पाणी घ्या। टाका। बघितला केवढा मोठा उंदीर काढला त्यांनी बाहेर। हे उंदर खाऊन तुमची मदत करतो हा साप। म्हणजे वर्षभरात जर तसं बघितलं तर जवळपास एक नाही म्हणलं तरी 20-25 हजार उंदरावर कंट्रोल ठेवतो हा साप।
एवढे उंदर खाणारा साप. कोणताही साप समजा. हो, आता त्यातल्या त्यात धामण जी आहे, धामण खूप जास्त उंदर खाती. साईजला मोठी असते ना, त्याच्यामुळे खायला जास्त लागतं तिला. कोरडा हात कोणाचा आहे? घ्या, थोडी हळद टाका त्याच्यात. इथे वर टाक. थोडं वरच्या साईडलाच मार आहे, काही फार जास्त प्रॉब्लेम नाही, रिकवर होऊन जाईल लगेच. बराच मोठा उंदीर खाल्लेला होता त्याने. घ्या ते उंदीर दाखवा जरा. उंदीर दाखवा. नॉर्मली साप पकडल्यानंतर चप्पल राहण्यासाठी जे खाल्लेलं आहे ते सगळं बाहेर काढून टाकतो. द्यायची का धुऱ्यावर सोडून पलीकडे? काय तुम्ही त्याच्यात बघा दादा. तुम्हाला मी सांगू लागलो त्याचं हे तात्पर्य कळलं ना का? विचारा ह्याला शिवप्रसादला, याच्या शाळेत जिथून धामण काढली ना तिथे 8 दिवसात नाग पकडला. रवी धुपे म्हणून आहे तिथं, आपल्या माहिती आहे का तुम्हाला, आस्वाद हॉटेलच्या मागे. त्यांच्या तिथून धामण काढली गोठ्यामध्ये. 10-12 दिवसात तिथं घोणस पकडली, जो विषारी साप. मग विषारी साप परवडेल का? नाही, इथं आम्ही येणारच. तुम्ही 50दा बोलू, आम्ही 50दा येणार. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा हेच पुढे धामण धामण माणसाला बघितलं की पळून जाते ना. थोडा विचार करा ना तुम्ही. त्याचं काय म्हणणं आलं की विषय साप 100% 8 दिवसात. हे बघा, साप चावतो कधी? आता चावू लागला का? जर त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप चावतो. असं समोर असल्यावर कधी साप चावतो का? कधीच नाही. हा चावल्याच्या नंतर समाज सरकार काहीच होत नाही, काहीच नाही. जर चावला, मलाही माझ्या जीवाची भीती आहे ना. मी असा पकडला असता का विषारी असला असता तर? तुमच्या भल्यासाठी सांगू लागलो. इथं सोडून देऊ त्याला धुऱ्यावर आपण. आणि ह्याच्यानंतर परत घरात आला तर परत मला बोलवा ना, मी येतो ना पकडायला. तुम्ही कितीदा सांगा मला, कुठल्याही टाइमला सांगा. चला या, थोडी डबल बघू इकडे. हे संजय शिंदे साहेब, ह्यांना आणि आता ह्यांच्या घरच्यांना सगळ्यांना ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, गावकरी मंडळींना सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, थोड्या पटल्यात. थोडासा विश्वास ठेवतायत तेही माझ्यावर. तर त्याच्यामुळे ह्या सापाला इथंच पुढे थोडंसं धुऱ्यावर सोडून द्यायचं ठरलंय. धन्यवाद शिंदे साहेब, थोडा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. सोडूयात त्याला तिथं. या तुमच्या हाताने सोडू. धरा कोणतरी की हो या, माझ्या हातात मला काही कळलं नाही. तुम्हाला चावणार आहे का? खाली खाली तू मागे हो थोडंस. धरा. ठीक आहे मित्रांनो, ह्या सापाला इथंच त्याच्या राहत्या जागेतच सोडलंय. फक्त तिथं घर होतं म्हणून घराच्या तिथून काढलंय. शिंदे साहेबांचे धन्यवाद. असंच सगळ्या शेतकरी मित्रांनी थोडंसं ह्या गोष्टीवर विचार करा, कारण साप आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि जर बिनविषारी साप असतील तर ते राहिले पाहिजेत. विषारी साप असलं तर आपण त्याला काढून देऊया. ठीक आहे, धन्यवाद सर. चलो, थँक्यू.